विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची एकमतानं निवड करण्यात आली। भाजपकडून राम शिंदेंनी सभापतीपदासाठी अर्ज भरला होता। विरोधकांकडून सभापतीपदासाठी कोणताही अर्ज न आल्यामुळे राम शिंदेंची निवड ही बिनविरोध झाली। बीडमधल्या घटनेचे पडसाद आज विधानसभेत उमटलेत। वाल्मिक कराड यांचे मोबाईल रेकॉर्ड तपासा अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली। तसंच खंडणीचा गुन्हा अजूनही असून सुद्धा कराडला अजून अटक का झाली नाही असा सवाल त्यांनी केला। 6, 9 आणि 11 तारखेचं काय कनेक्शन आहे हे तपासा। पवन चक्कीमुळे बीडमध्ये हे सगळे प्रकार घडत असल्याचा आरोप केलाय संदीप क्षीरसागर यांनी। नागपूरच्या रेशीम बागेत आज महायुतीसाठी बौद्धिकाचं आयोजन करण्यात आलं होतं। या बौद्धिकाला मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे हजर होते। मात्र मागच्या वर्षीप्रमाणे अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या आमदारांनी यावर्षी देखील बौद्धिकाला दांडी मारली। संघ परिवार आणि शिवसेनेचे विचार एकच आहेत। संघाच्या शाखेतून माझी सुरुवात झाली तर रेशीम बागेत आल्यावर ऊर्जा मिळते अशी प्रतिक्रिया दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया जवळ अरबी समुद्रात नीलकमल ही प्रवासी बोट बुडली। नौदलाच्या स्पीडबोटनं धडक दिल्यानंतर ही दुर्घटना घडली। या घटनेमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यातील 3 नौदलाचे तर इतर 10 जण सामान्य नागरिक असल्याची माहिती मिळाली आहे। गेटवे ऑफ इंडियावरील बोट दुर्घटनेनंतर अजूनही 2 जण बेपत्ता आहेत। बेपत्ता प्रवाशांचा सकाळपासून शोध सुरू आहे। गेटवे ऑफ इंडियाजवळ जेव्हा बोट बुडली तेव्हा पहिली 30 मिनिटं बचाव कार्यासाठी कुणीच नव्हतं। त्यावेळी बोटीत उपस्थित असलेल्या मोहम्मद आरिफ या चॅनल पायलटनं 35 जणांचे प्राण वाचवले। नाशिकहून मुंबईत बाळाच्या उपचारासाठी आलेल्या आहिरे कुटुंबियांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला। मोकळ्या वेळेत एलिफंटा लेणी फिरण्यासाठी गेलेल्या राकेश आहिरे, हर्षद आहिरे आणि त्यांच्या बाळाचा या बोट अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर आहिरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। नौदलाच्या बोटीला नवं इंजिन लावलं होतं। त्या इंजिनाची तपासणी केली जात होती, चाचणी घेतली जात होती आणि त्यावेळेस इंजिनमध्ये बिघाड झाला आणि बोटीवरचा ताबा सुटला अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। बोट दुर्घटनेत मृत झालेल्या 13 जणांच्या नातेवाईकांना सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केली। गेटवे ऑफ इंडिया जवळच्या बोट दुर्घटनेवरती पंतप्रधान मोदींनी ट्विट केलं। मृतांच्या कुटुंबियांप्रती माझ्यासह वेदना आहेत अशी भावना मोदींनी व्यक्त केली। तर मृतांच्या नातेवाईकांना राष्ट्रीय बचाव निधीतून 2 लाखांची तर जखमींना 50,000ची मदत देण्यात आली आहे। गेटवे ऑफ इंडियाजवळ एलिफंटाला जाणाऱ्या बोटीच्या अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला। त्यातील 11 मृतदेहांचं उरणच्या शासकीय रुग्णालयात पोस्टमॉर्टम करण्यात आलं। भुजबळांना मंत्रिपद नाकारल्याची कारणं समोर आली आहेत। पक्षविरोधी काम केल्यामुळे, मुलासाठी अडून राहिल्यामुळे पक्षातील लोक नाराज होती। तसंच समीर भुजबळांची बंडखोरी सुद्धा वरिष्ठांना पटली नसल्याची माहिती समोर आली आहे। महायुती सरकारचं खातेवाटप रखडले। शपथ घेऊन 4 दिवस झाले तरी देखील मंत्री बिनखात्याचेच आहेत। महायुतीत सध्या खातेवाटपावरनं नाराजी नाट्य सुरू असून अधिवेशनात खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता धुसरच आहे। महायुतीमध्ये खातेवाटपावरून साठमारी सुरू असल्याचा आरोप काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केला। महायुतीला जनतेचं काही देणं घेणं नसून चांगल्या खात्यांसाठी त्यांची धडपड सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। भाजपनं विधानसभेतील आपल्या मुख्य प्रतोदाच्या नावाची घोषणा केली। भाजपनं आमदार रणधीर सावरकर यांची पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केली। याआधी आमदार आशिष शेलार यांनी भाजपच्या मुख्य प्रतोदपदाची जबाबदारी सांभाळली आहे। विधानसभा निवडणुकीत संदीप नाईक यांचा पराभव झाला तर दुसरीकडे भाजप आमदार गणेश नाईकांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली। भाजपकडूनही माजी नगरसेवकांना पुन्हा स्वगृही घेण्याबाबत 2 मतप्रवाह निर्माण झालेत। मात्र महापालिका निवडणुकीत पालिकेवर वर्चस्व कायम ठेवायचं असल्यास या माजी नगरसेवकांशिवाय गत्यंतर नाही अशी चर्चा देखील रंगली आहे। कोणी मंदिरात जातात, कोणी मशिदीत जातात, कोणी बुद्ध विहारात, कोणी चर्चमध्ये जातात। प्रत्येकाची प्रार्थनेची पद्धत वेगळी आहे, पण सगळे भारतीय आहेत। भारतीयत्वाचा आणि राष्ट्रीयत्वाचा संबंध हिंदू संस्कृती, इतिहास आणि वारशासोबत आहे। तर सिंधू खोऱ्यातून जे आले ते हिंदू इतका सोपा त्याचा अर्थ आहे असं नितीन गडकरी हिंदुत्वाबद्दल बोलताना म्हणाले। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे कॅबिनेट मंत्री व्हाव्यात म्हणून कार्यकर्त्यांना नवस केला होता। तो नवस पूर्ण झाल्यामुळे बीडच्या या कार्यकर्त्यानं श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी ते भगवानगड पायी पदयात्रा काढली आहे। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर मोहोळ यांची सहकुटुंब पंतप्रधानांसोबतच्या भेटीची पहिलीच वेळ आहे। यावलच्या सुतारवाड्यातील अंगणवाडीमध्ये मुलांना दिलेल्या पोषण आहारात चक्क अळ्या सापडल्या। त्यानंतर संतप्त पालकांनी पोषण आहाराचं भांडं थेट तहसीलदारांकडे नेलं। दरम्यान पालकांच्या आक्रमक भूमिकेनंतर तहसीलदारांनी पुरवठादार आणि ठेकेदारावरती कारवाई करण्याची ग्वाही दिली। महाराष्ट्रात
NHAIचं 203 कोटींचं नुकसान झाल्याचा कॅगचा अहवाल लोकसभेत सादर करण्यात आला. यात प्रामुख्यानं नांदेड आणि ठाण्यातले रस्ते बांधकाम प्रकल्पासंदर्भात माहिती देण्यात आली असून रस्ते कंत्राटदारांना फायदा मिळाल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या नवीन वर्षात एसटीमध्ये 3,500 साध्या बसेस दाखल होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी दिली. एसटी प्रवास आता महाग होण्याची शक्यता असल्याचे संकेत राज्य सरकारनं दिलेत. एसटीच्या भाडेवाढीत 14.95% वाढ करण्याचा प्रस्ताव महामंडळानं ठेवला असून राज्य सरकार त्यावरती निर्णय घेणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी दिली. आरटी अंतर्गत 25% राखीव जागांवरती प्रवेशासाठी ऑनलाईन शाळा नोंदणी सुरू झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यावेळी अर्जासोबतच कोणतीही कागदपत्र अपलोड करावी लागणार नाहीत. मुख्याध्यापकांकडून कागदपत्र तपासूनच प्रवेश निश्चित केला जाईल. मनमाड मालेगाव सोबतच नाशकातील ग्रामीण भागात थंडीची लाट आहे. निफाडचा पारा 6.4 डिग्रीवरती गेलाय. अशा या कडाक्याच्या थंडीपासून पशुधनांना वाचवण्यासाठी गोठ्यात सुद्धा शेकोट्या पेटवल्या जात आहेत. गंगापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे 22,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे तहसीलदारांनी राज्य सरकारकडे 31 कोटींच्या निधीची मागणी केली आहे. लाल कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. गेल्या 15 दिवसात कांद्याच्या दरात तब्बल 1,500 ते 2,000 रुपयांची घसरण झाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी उमराणे बाजार समितीत लिलाव बंद पाडले. खरीप हंगामातील पिकांच्या काढणीनंतर आता शेतकरी रबी हंगामाकडे वळलाय. शेतकऱ्यांनी रबी हंगामात मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड केली, परंतु मका पिकावर सध्या अळीचा प्रादुर्भाव दिसतोय. त्यामुळे शेतकरी चांगलाच हवालदिल झालाय. खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलंय. मात्र जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मिळालेलं नाही. त्यामुळे अनुदानासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. महाराष्ट्रात थंडीची लाट आहे. महाराष्ट्रातील तापमान शिमला, मनाली आणि जम्मू काश्मीरपेक्षा सुद्धा कमी नोंदवलं गेलंय. डोंगराळ भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये हिवाळा तीव्र झालाय. राज्यात ऊस गाळप हंगाम सुरू असताना साखरेच्या दरात मोठी घसरण झाली आहे. साखरेचे दर प्रति क्विंटल 3,300 इतक्या नीचांकी पातळीवरती आले. त्यामुळे साखर कारखाने अडचणीत आलेत. आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सुरक्षित आवास देण्याचा शासनानं मोठा निर्णय घेतलाय. ऑनर किलिंग रोखण्यासाठी हेल्पलाईन नंबर सोबतच गेस्ट हाऊस केलं जाणार आहे. तर सरकारच्या या निर्णयाचं अन्नीसनं स्वागत केलंय. रबी हंगामातनं 2 पैसे मिळतील या आशेनं शेतकऱ्यांना रबीच्या पेरणीला सुरुवात केली. या पिकातनं भरघोस उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. जुन्नरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यापासून बचावासाठी मेंढपाळांसाठी सुरक्षित तंबूचं वाटप करण्यात आलं. वन विभागाकडून 58 गावातील 202 मेंढपाळ बांधवांना तंबूचं वाटप करण्यात आलं. कर्नाटक सरकारच्या कृष्णा काठ योजनेअंतर्गत अलमट्टी धरणाची उंची 5 फुटांनी वाढवण्याचं काम जोरदार सुरू आहे. मात्र यामुळे सांगलीत पूर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या निर्णयाला कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीनं विरोध केलाय. अलिबागजवळ चेंढरे इथे लॉजिंगच्या नावाखाली देहविक्री व्यवसाय सुरू होता. रायगड पोलिसांनी या प्रकाराचा पर्दाफाश केला. हा व्यवसाय चालवणाऱ्या 4 जणांना अटक करण्यात आली असून त्यांना 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं NPA कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. मार्च अखेरपर्यंत थकबाकी वसुलीसाठी मोहीम राबवली जाते. त्यामुळे 8 कोटी 35 लाखांच्या वसुलीसाठी तब्बल 60 कर्जदारांना जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली. धानिवरी इथल्या सुसरी नदीवरील नादुरुस्त पुलाकडे ट्रॅफिक होत आहे. त्यामुळे वाहन चालक आणि स्थानिक दोघे त्रस्त आहेत. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मामा मेल वाघाच्या ऐटीचा रंजक व्हिडिओ समोर आला. या प्रकल्पातील खातोडा खुटवंडा या रस्त्यावरती मामा मेल वाघ ठाण मांडून बसला होता आणि यावेळी गावाकडे निघालेल्या वनमजुरांची या वाघानं जवळपास 20 मिनिटं वाट अडवून ठेवली. पालीमध्ये श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून चिकी दिली जाणार आहे. संकष्टी चतुर्थीला देवापुढे प्रसाद म्हणून ठेवत त्याचा शुभारंभ करण्यात आला. सोलापूर महानगरपालिकेची मिळकतदारांकडे 700 कोटी रुपयांची थकबाकी आहे. या मिळकत कराच्या वसुलीसाठी महापालिकेनं 9 पथकं तयार केली आहेत. थकबाकी न भरल्यास पाणी पुरवठा बंद करण्यासोबतच खुले प्लॉट ताब्यात घेतले जाणार आहेत. मंचर इथे चक्क कुत्र्यानं आपल्यावरती हल्ला करणाऱ्या बिबट्याला पळवून लावल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या छोट्या कुत्र्यानं बिबट्याला प्रतिकार करत आरडाओरडा केल्यामुळे बिबट्या पळून गेला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील पदवी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी उडालेल्या गोंधळाचे पडसाद व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत उमटले. परीक्षा विभागाच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांसोबतच पालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. भुसावळमधल्या हातनूरमधून रब्बीसाठी पहिलं आवर्तन सोडण्यात आलं. येत्या जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रब्बीसाठी दुसरं आवर्तन सोडलं जाणार आहे. पवना धरण परिसरात 30 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलाय. जुना पुणे मुंबई महामार्गावरनं कामशेत ते पवना नगरकडे येणारी 4 चाकी वाहनं बंद करून येळसे ग्रामपंचायत फाटा इथून वळवण्यात येणार आहेत. सर्व वाहन चालक पर्यटकांनी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय. जळगावच्या गिरणा नदीपात्रात अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गस्तीवरती असलेल्या महसूल पथकावर 12 ते 15 वाळू माफियांनी अचानक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. यावेळी तलाठी दत्तात्रय पाटील यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्यामुळे जळगावच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलंय. परभणी आणि बीडमधील घटनेच्या निषेधार्थ धुळ्यामध्ये ठाकरे गटानं कॅन्डल मार्च काढला. महाराष्ट्रासोबतच देशभरातून हा गुंडाराज संपला पाहिजे, आरोपींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. परभणीतील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्याला अटक करा या मागणीसाठी वंचितनं सिंधुदुर्गात आंदोलन केलं. संविधान के सम्मान में, वंचित बहुजन आघाडी मैदान में असा नारा देत शिवरायांच्या पुतळ्यासमोर धरणं आंदोलन केलं. दिल्लीतील मकर गेटच्या भिंतीवरती चढून विरोधी पक्षातील खासदारांनी आंदोलन केलं. नव्या संसदेच्या परिसरात पहिल्यांदाच भिंतीवरती चढून आंदोलन करण्यात आलं. पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मूक आंदोलन केलं. अमित शहांनी बाबासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप करत आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. सोलापुरात शेतकऱ्यांनी सोलापूर हैदराबाद महामार्गावरती रास्ता रोको केला. माथाडी कामगारांच्या बेमुदत संपाच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. बीडच्या आष्टी शहरामध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला. मोर्चा दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सगळ्या आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली. सिन्नरमधून 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह आढळला. त्यांची निर्घृणपणे हत्या झाल्याची बाब समोर आली असून पोलिसांनी अज्ञाताविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केलाय. सोलापुरात लॅबचा तक्रार अहवाल सकारात्मक देण्यासाठी 1 लाखाची लाच घेताना डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात अडकला. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. सोलापुरात तहसीलदाराच्या मदतीनं माजी आमदाराची फसवणूक करण्यात आली. शेतजमिनीवरती परस्पर नाव नोंदवून मोठ्या नावानंच तहसीलदाराच्या मदतीनं फसवणूक केली. या प्रकरणी भावासोबतच तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाय. जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीवरती सुसाट ट्रकनं दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना घडली. या अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रक चालकाला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतलं. चारित्र्याचा संशय घेतल्यानं विवाहितेनं तापी नदीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर इथं घडली. या प्रकरणी पोलिसांनी पती आणि नणंदेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. निवडणूक निकालानंतर लावण्यात आलेल्या बेकायदा होर्डिंग्जवरती उच्च न्यायालयानं बुधवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाच्या आदेशाचा राजकीय पक्षांना आदरच नाही अशा शब्दात उच्च न्यायालयानं सुनावलं. नवीन वर्षाच्या सुरुवातीला खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून नेरूळ येथील जेट्टीवरनं जलवाहतूक सेवा पुरवण्याचा निर्णय सिडकोनं घेतलाय. 6 महिन्यांपूर्वी कंत्राटदार सुद्धा निश्चित केला होता. मात्र लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमुळे जलवाहतूक सेवा लांबणीवर पडली होती. पुणे आणि नाशिक रेल्वे कनेक्टिव्हिटी दुहेरीकरणाच्या कामाला मान्यता मिळाली आहे. एकूण 248 किलोमीटरपैकी 178 किलोमीटरचं काम सुरू करण्यात आलं असून उर्वरित भागाचं काम हाती घेण्यात आलंय. मुंबई डीएन नगर ते मंडाळे मेट्रो 2B मार्गिकेवरील बीकेसी येथील मिठी नदीवरील पुलाच्या डिझाईनमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं बदल केलाय. या बदलामुळे या पुलाच्या कामामुळे प्रकल्पाला विलंब होण्याची शक्यता आहे. रेरा नोंदणीसाठी बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन संबंधित इमारती अधिकृत असल्याचं भासवण्यात आल्याची घटना घडली होती. मात्र विकासकांच्या फसवणुकीला बळी पडल्याचा दावा करत रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. यात विकासकाचा खोटारडेपणा समोर आल्यावर न्यायालयानं अशा विकासकावरती कारवाईचे संकेत बुधवारी दिले. ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी अवघे काही दिवस उरलेले असताना भारतीय रेल्वेकडनं प्रवाशांच्या सोयीसाठी आधीच तयारी करण्यात आली आहे. मध्य रेल्वेनं प्रवाशांसाठी 48 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. नववर्षानिमित्तानं आयोजित पार्ट्यांवर रायगड पोलिसांची करडी नजर आहे. विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत आणि रायगड जिल्ह्यात आढळून आलेल्या अंमली पदार्थांसंदर्भात 2 वर्षात एकूण 30 गुन्हे दाखल झाले. त्यात एकूण 40 जणांना अटक झाली आहे. मत्स्य विभागाकडनं मच्छीमार नौकांसाठी ट्रान्सपॉन्डर बसवण्याचं दुसऱ्या टप्प्यातलं काम हे सुरू झालेलं आहे. आणि पहिल्या टप्प्यात 350 यंत्र बसवल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 850 यंत्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दाखल झाले. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 2000 नौकांवरती ट्रान्सपॉन्डर बसवले जाणार आहेत.
विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर मालमत्ता कर वसुलीचा धडाका कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं लावलाय. कर न भरणाऱ्या करदात्यांवरती दंडात्मक कारवाई सुरू आहे. 2024-25च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात महापालिकेनं 798 कोटींचे मालमत्ता कर वसुलीचं लक्ष ठेवलं होतं. मार्च ते नोव्हेंबर या 9 महिन्यांच्या कालावधीत पालिकेला केवळ 223 कोटींची कर वसुली करता आली आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानामध्ये मोफत रक्त तपासणीसाठी नियुक्त कंत्राटदाराबरोबरच केलेला करार संपुष्टात आलाय. त्यामुळे कंत्राटदारांना आपल्या दवाखानामध्ये मोफत रक्त तपासणी सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं काम हाती घेतलंय. स्मारकाची 2 टप्प्यामध्ये उभारणी केली जाते. पहिल्या टप्प्यातील 99% काम पूर्ण झालंय. उर्वरित काम येत्या 15 दिवसात पूर्ण होणार आहे. जानेवारीत स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करून स्मारक सर्वसामान्यांसाठी खुलं करण्याचं MMRDAचं नियोजन आहे. मुंबई वलसाड फास्ट पॅसेंजर गाडीचा आयुष्यमान संपत आल्यामुळे तिचा प्रवास लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यामुळे विरार वैतरणा दरम्यान दैनंदिन प्रवास करणाऱ्या 7 ते 8 हजार प्रवाशांच्या सुरू असलेल्या हालामध्ये आणखीनच भर पडणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्षाकडून राबवण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षासाठीची नोंदणी प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं नोव्हेंबरमध्ये जाहीर केलेल्या परीक्षेच्या संभाव्य वेळापत्रकानुसार मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी प्रथम नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मुंबईमध्ये अनेक घरांमध्ये स्मार्ट विद्युत मीटर बसवण्यात आलंय. पण हे मीटर बसवल्यापासून वाढीव वीज बिल येत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे विद्युत मीटर बसवण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार करावा अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांना पत्र पाठवून केली आहे. शहरातील अनेक भागांमध्ये हवेच्या गुणवत्तेचा स्तर ढासळल्यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. दक्षिण मुंबईत हवेचा स्तर सर्वाधिक खराब असल्याची नोंद झाली आहे. तर कुलाबा आणि भायखळ्यात हवेचा स्तर धोकादायक नोंदवला गेला आहे. राज्याच्या विकासाला गती देणारा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग फेब्रुवारीपासून पूर्ण क्षमतेनं सुरू होणार आहे. या महत्वाकांक्षी महामार्गाचे इगतपुरी आमने 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचं बांधकाम हे पूर्ण झालेलं आहे. आणि सध्या महामार्गावरती पेंटिंग करणं, वाहतुकीची चिन्ह लावणं, लेन कटिंग, मार्किंग, क्रॅश बॅरियर उभारण्याचं काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर हा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला होईल. पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी मेट्रोचं जाळं विकसित केलं जाते. सध्या पुणे शहरामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गावरती मेट्रो सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे या मेट्रो मार्गाचा विस्तार सुद्धा केला जाणार आहे आणि या विस्तारित मेट्रो मार्गावर एक नवीन स्थानक तयार केलं जाणार आहे.